नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। येणाऱ्या अपकमिंग तुमची गट क परीक्षेसाठी आपण इथे काही मॅरेथॉन सेशन चालू करत आहोत। राज्यसेवा 2025 चे सेशन तुमचे चालूच राहणार आहेत। तर महाराष्ट्र गट क सेवेसाठी जो इथं मी ठोकळा दाखवत आहे तुम्हाला, हा ठोकळा तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती मिळेल, Amazon फ्लिपकार्ट वरती पण मिळेल आणि काही प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे तुमच्या सिटीमध्ये पण मिळून जाईल। ठीक आहे, ओके। तर क्विक रिव्हिजन मध्ये आपण सगळेच विषय इथे घेणार आहोत आणि डेफिनेटली या रिव्हिजनचा तुम्हाला फायदा होणार आहे। तर बघा पुस्तकाचं वैशिष्ट्य हे आहे की या पुस्तकामध्ये तुम्हाला करंट अफेअर्स, नागरिक शास्त्र म्हणजे पॉलिटी, इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, सामान्य विज्ञान, बुद्धिमापन चाचणी, अंकगणित सगळे काही विषय तुम्हाला या पुस्तकामध्ये मिळून जातील। थेअरी प्लस जे प्रॅक्टिस क्वेश्चन आहेत ना, प्रॅक्टिस क्वेश्चन पण तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातील। ठीक आहे, ओके। तर याच्यामध्ये पहिला पार्ट जो आहे तो पहिला पार्ट पॉलिटीचा आहे। आज आपण पॉलिटीचा पहिला पार्ट स्टार्ट करतोय। तर याच्यामधले बरेच पॉइंट असे आहेत की जे रिपीट तुम्हाला एक्झाम मध्ये दिसतील। याच्या आधी पण आपण बघितलंय, आपली जी कंबाईनची परीक्षा झालेली असेल ना, त्याच्यामध्ये तुम्हाला याच्यामधून काही रिपीट क्वेश्चन झालेले दिसून येतील। ठीक आहे, ओके। तर इथं आपल्याला भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास जो आहे तो कव्हर करायचा आहे। याच्यामध्ये राज्य व्यवस्थापन, प्रशासन आणि ग्राम व्यवस्थापन याच्यावरती एक किंवा दोन क्वेश्चन येतो, ज्याला आपण पंचायत राजचा भाग म्हणतो। ठीक आहे, ओके, क्लिअर। आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर बघा घटनेची पार्श्वभूमी जी आपण म्हणतो ना, किंवा घटना कशी बनली वगैरे त्याचा इतिहास, त्याच्यामधून क्वेश्चनची संख्या जास्त राहते। गट क ला तुम्हाला 1 लाइनर राहतील, 4 लाइनर किंवा 3 लाइनर क्वेश्चन जास्त नसतात। ठीक आहे, ओके। चला तर स्टार्ट करूया आपण। तर इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की भारतीय जनतेने किती तारखेला 26 नोव्हेंबर 1949 या डेट वरती कायम क्वेश्चन विचारले जातात। तर 26 नोव्हेंबर 1949 ला भारतीय घटना जी आहे ना, ती भारतीय घटना स्वीकृत आणि संमत केलेली आहे। ओके, क्लिअर। त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर 26 जानेवारी 1950 ही जी तारीख आहे, ही तारीख पण तुम्हाला लक्षात ठेवायचंय। म्हणजे स्वीकृत आणि संमत केलेली तारीख आणि अंमलात आणलेली तारीख, या दोन तारखा ज्या आहेत ना, या दोन तारखा खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत आपल्यासाठी। त्याच्यानंतर आपल्याला भारताच्या घटनेच्या वैशिष्ट्यावरती क्वेश्चन विचारला जातो की भारताची जी घटना आहे अतिशय लांबलचक आहे, क्लिष्ट आहे, हे तर आपल्याला येऊन जातं, पण संघराज्यात्मक आहे असे पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा। जर सेंटेन्स तुम्हाला दिलं की भारताची घटना संघराज्यात्मक आहे, केंद्र आणि राज्य यांच्या अधिकाराची विभागणी तुम्हाला घटनेमध्ये दिसून येते, तुलनात्मक दृष्ट्या लवचिक आहे, म्हणजे घटनेमध्ये जर बदल करायचे असतील तर बदल करता येतात, पण ते बदल करणं इतकं सोपं पण नाही आणि इतकं अवघड पण नाहीये, त्याच्यामुळे आपण काय म्हणतो, फ्लेक्झिबल आहे। ठीक आहे। मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्ये, मार्गदर्शक तत्वे यांची तरतूद आहे। म्हणजे मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्ये, मार्गदर्शक तत्वे हे भारताच्या घटनेची वैशिष्ट्य आहेत, हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं। ठीक आहे। स्वतंत्र न्याय व्यवस्था, एकेरी म्हणजे केंद्राचं नागरिकत्व, असेच पॉइंट एक्झाम मध्ये विचारले जातात। बघा की स्वतंत्र न्याय व्यवस्था हे भारताच्या घटनेचं वैशिष्ट्य आहे का? आहे। त्याच्यानंतर एकेरी म्हणजे फक्त केंद्राचं नागरिकत्व, म्हणजे आपण काय म्हणतो, आम्ही भारताचे नागरिक आहोत, बरोबर। आपल्याला सेपरेट असं महाराष्ट्राचं नागरिक आहोत असं आपण म्हणू शकतो का? नाही, बरोबर। म्हणजे इथं आपण काय बघतो की एकेरी नागरिकत्व आहे, म्हणजे फक्त केंद्राचं नागरिकत्व। प्रौढ मतदान पद्धती हे घटनेचं वैशिष्ट्य आहे, 18 वर्षावरील स्त्रिया पुरुषांना मतदानाचा हक्क आहे। संसदीय शासन पद्धती, जिथं जिथं मी स्टार केले ना ते पॉइंट तुम्हाला परीक्षेमध्ये पूर्वी विचारलेत आणि इथून पुढे पण विचारले जाऊ शकतात, याच्या बाहेर शक्यतो तर क्वेश्चन जात नाहीत, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। ओके, क्लिअर। नेक्स्ट आपण पुढचा मुद्दा बघूया, घटनेतील परिशिष्ट। बघा परिशिष्ट, त्याच्यानंतर आर्टिकल्स, घटना दुरुस्त्या, हा पार्ट खूप जास्त महत्वाचा आहे, याच्यावरती वारंवार क्वेश्चन विचारले जातात। ठीक आहे, ओके। तर लक्षात ठेवा की सुरुवातीला आपल्या घटनेमध्ये किती परिशिष्ट होती? 8 परिशिष्ट होती, आता किती आहेत? 12 आहेत। ठीक आहे। पहिली घटना दुरुस्ती 1951, 9 परिशिष्ट। आता हे कसं होतं माहिती का, गट अ आणि गट ब जोड्या लावामध्ये विचारतात, म्हणजे बऱ्याच वेळा थेरॉटिकल विचारून झाले तर कंटेंट तेच आहे, फक्त विचारायची पद्धत बदलली जाते।
तर इथं तुम्हाला दिलं जाईल पहिली घटना दुरुस्ती दिली जाईल, मग इथं तुम्हाला 9वं परिशिष्ट, त्याच्यानंतर 52वी घटना दुरुस्ती, 10वं परिशिष्ट, त्याच्यानंतर 74वी घटना दुरुस्ती, 12वं परिशिष्ट, हे तुम्हाला इथं 11वं परिशिष्ट, 12वं परिशिष्ट. तर कोणत्या घटना दुरुस्तीने कोणतं परिशिष्ट समाविष्ट केले हे इथं तुम्हाला माहित असायला पाहिजे. ठीक आहे, ओके, क्लिअर. हे तर तुम्हाला लक्षात ठेवायचंच आहे. IMP आहे हे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला भारतीय घटनेतील काही महत्वाची परिशिष्ट दिलेली आहेत. ही परिशिष्ट आपल्याला इथं माहित असायला पाहिजेत. याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या परिशिष्टामध्ये काय आहे हे आयोगाकडून विचारलं जाऊ शकतं. तर जे परिशिष्ट पहिलं आहे ना, तर या परिशिष्ट पहिल्यामध्ये भारतातील राज्य, संघराज्य प्रदेश यात नमूद केलेले आहेत. सध्या भारतामध्ये किती राज्य आहेत, किती संघराज्य प्रदेश आहेत हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. दुसऱ्या परिशिष्टामध्ये काय आहे, याच्यामध्ये राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, राज्यपाल यांचे वेतन निश्चित केलेले आहे. लक्षात घ्या, कंबाईनच्या ज्या परीक्षा आहेत ना, कंबाईनच्या परीक्षेला फिक्स असतं की इथून क्वेश्चन येतातच. फक्त आपली रिव्हिजन कमी पडते, आपला अभ्यास कमी पडतो. म्हणजे आपल्याला माहिती की हेच येणार आहे, पण आपण रिवाइज करत नाही, आपण हा पाठ परफेक्ट करत नाही. ठीक आहे, ओके. पुढे आपण जाऊया. नेक्स्ट बघा, इथं तुम्हाला राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल, SC चे सरन्यायाधीश, SC चे इतर न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे इतर न्यायाधीश, नियंत्रक, महालेखा परीक्षक यांचे वेतन आणि भत्ते दिलेले आहेत. पण हे करू नका, हे तुम्ही स्किप करून टाका, इथून क्वेश्चन येत नाही. ठीक आहे. परिशिष्ट 7वं बघा, याच्यामध्ये तुम्हाला केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची याच्यामधले विषय दिलेत आणि हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. हे IMP आहे. ठीक आहे, ओके. याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये जे विषय आहेत ना, ते विषय विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. 101वी घटना दुरुस्ती अधिनियम पण तुम्हाला इथं लक्षात ठेवायचा आहे. 101वी घटना दुरुस्ती अधिनियम जो आहे 2016, याच्या अन्वये काय झालं, केंद्र सूचीमधला विषय क्रमांक 92 आणि 92C आणि राज्य सूचीमधला विषय क्रमांक 52 आणि 55 वगळला, बरोबर. आणि केंद्र सूचीतील विषयांची संख्या 98 पर्यंत खाली आलेली दिसून येते. याच्यावरती जनरली कधी आयोगाने क्वेश्चन विचारला नाही, पण विचारला जाऊ शकतो पुढे. हे तुम्ही इथं व्यवस्थित लक्षात ठेवा, म्हणजे कोणते विषय वगळले आणि कोणते इथं ठेवलेले आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायचं. जस्ट एक मिनिट थांबा. चल, नेक्स्ट पार्ट आपण बघूया. बघा, याच्यामध्ये तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं माहिती का, याच्यामधले या सूचीमधले जे विषय आहेत ना, या सूचीमधल्या विषयांवरती जास्तीत जास्त क्वेश्चन आपल्याला विचारले जातात. ठीक आहे, ओके. तर ही जी लिस्ट आहे, आपलं जे पॉलिटीचं पुस्तक आहे विथ रेफरन्स टू स्पेशल महाराष्ट्र, त्याच्यामध्ये पण तुम्हाला मिळून जातील आणि ठोकळ्यामध्ये पण मिळून जातील. नेक्स्ट पार्ट बघा, इथं आपल्याला वारंवार जे रिपीट झालेले क्वेश्चन आहेत ना, रिपीट झालेले क्वेश्चन आपल्याला इथं राज्य सूचीतील विषयांची जी संख्या आहे 59 इतकी कमी झाली आहे. समवर्ती सूचीमधली विषयांची संख्या 52 इतकीच राहिलेली आहे. तर हे तुम्हाला एक्झाम मध्ये आधी विचारलेलं आहे आणि रिपीट पण होऊ शकतात हे क्वेश्चन. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर परिशिष्ट 8वं, याला तुम्ही IMP करा, इम्पॉर्टंट आहे. परिशिष्ट 8वं, याच्यामध्ये आपल्याला ज्या काही भारतीय भाषा दिलेल्या आहेत ना, तर त्या भारतीय भाषा तुम्हाला इथं माहित पाहिजे. सिंपल क्वेश्चन पहिल्यांदा तर तुम्हाला विचारला जातो की टोटल किती भाषा आहेत, सुरुवातीला किती होत्या आणि नंतर कुठल्या घटना दुरुस्तीनुसार कोणत्या भाषा तिथं समाविष्ट झालेल्या आहेत. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर याच्यामध्ये बघा, टोटल आपल्याला 22 भाषा मिळतात. आसामी, बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मीरी, मल्याळम, आपले मराठी आहे, ओडिया आहे, पंजाबी आहे, संस्कृत आहे, सिंधी आहे, तमिळ आहे, तेलुगू आहे, उर्दू पण आहे, कोंकणी आहे, मणिपुरी आहे, नेपाळी आहे, बोडो, संथाली, मैथिली आणि डोगरी. आपल्याला क्वेश्चन जर याच्यावरती आला तर तुम्हाला इंग्रजी भाषेवरती क्वेश्चन येतो. ठीक आहे, की इंग्रजी आहे का, इंग्रजी आहे का, इंग्रजी नाहीये, लक्षात घ्या, इंग्रजी याच्यामध्ये नाहीये. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर आता हा जो तुम्ही म्हणाल की मॅडम कशाही भाषा लक्षात ठेवल्या तर चालतील का, कशाही ठेवून लक्षात चालणार नाही, आपल्याला सिक्वेन्स लक्षात ठेवावं लागेल. कारण का, सुरुवातीला
सिंधी, कोकणी, मणिपुरी, नेपाळी, बोडो, संथाली, मैथिली, डोगरी या भाषांचा समावेश नव्हता. आता हे नव्हता, होता असे शब्द देऊनच इथं तुम्हाला क्वेश्चन फसवले जातात. ठीक आहे. मग इथून पुढे जे पॉइंट्स आहेत, इथं क्वेश्चन नंबर 1 मी करते. सन 1967 कितवी घटना दुरुस्ती? 21वी घटना दुरुस्ती. मग या 21व्या घटना दुरुस्ती अन्वये कोणत्या भाषेचा समावेश केला गेला हे तुम्हाला तोंडपाठ असलं पाहिजे. तर सिंधी भाषेचा समावेश केला. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 इथं बनतो आपला 1992 71वी घटना दुरुस्ती कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी या भाषांचा आणि 92व्या घटना दुरुस्तीनं जे 100व घटना दुरुस्ती विधेयक बघा, विधेयक देऊन पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, घटना दुरुस्ती देऊन पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, डेट पण मेन्शन केलेले असतात. तर इथं 92वी घटना दुरुस्ती बोडो, संथाली, मैथिली आणि डोगरी या भाषांचा समावेश केला गेला. हा पार्ट खूप वेळा रिपीट झालेला आहे आणि हातचे मार्क्स आहेत. हे जे कंटेंट आहे हे कंटेंट तुम्ही तोंडपाठ करून ठेवा. ठीक आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. नेक्स्ट बघा, परिशिष्ट 90 येतं. परिशिष्ट 90मध्ये काय आहे? परिशिष्ट 90मध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं राज्य विधिमंडळाने जमीन सुधारणा विषयक आणि जमीनदारी निर्मूलन विषयक पारित केलेले कायदे आणि नियम यांचा समावेश आहे. ठीक आहे. ओके. आता इथं कायद्यांची संख्या वगैरे किती आहे असले पॉइंट तुम्हाला एक्झाम मध्ये विचारत नसतात. फक्त परिशिष्ट 90 काय आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. परिशिष्ट 10 याच्यामध्ये पक्षांतर, राजकीय पक्षांतरातील फूट या सगळ्या तरतुदी समाविष्ट आहेत. ओके. परिशिष्ट 11 जर आपण बघितलं तर ज्या विषयांवर पंचायतीचे प्रशासकीय नियंत्रण आहे अथवा ज्या बाबी पंचायतीच्या अखत्यारीत येतात असे 29 विषय तुम्हाला या 11व्या परिशिष्टामध्ये दिलेले दिसून येतात. म्हणून परिशिष्ट तोंडपाठ आपल्याला इथं पाहिजेत. आता इथं स्टार करून तुम्हाला हे जे दिलेलं आहे ना, तर हे करू नका. जास्त काही तुम्हाला विचारलं जात नाही. जे एक्झाम मध्ये विचारलं जात आहे ते मी तुम्हाला इथं हायलाइट करून देतच आहे. ठीक आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, परिशिष्ट 12 तुम्हाला दिलेलं आहे. इथं नगरपालिका आणि नगर परिषदा 18 विषय या परिशिष्टामध्ये समाविष्ट केलेले आपल्याला दिसून येतात. हे सगळं कंटेंट ठोकळ्यामधलंच आहे. तुम्ही ठोकळा घ्या, एक्झामच्या आधी पूर्ण ठोकळा तुम्ही रिवाइज करून घेऊ शकता. त्याच्यानंतर आपल्याला जोड्या लावाचा क्वेश्चन विचारला जातो. जोड्या लावा. ठीक आहे. इथं आपल्याला संविधान सभा जी होती तर संविधान सभेच्या काही प्रमुख समित्या होत्या. काही प्रमुख होत्या, काही दुय्यम होत्या, पण कधी कधी आपल्याला प्रमुख दुय्यम सगळं एकत्रच विचारलं जातं. तर इथं तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय? समितीचं नाव लक्षात ठेवायचंय. संघ राज्य अधिकार समिती. अध्यक्ष कोण होते? जवाहरलाल नेहरू होते. ठीक आहे. संघ राज्य राज्यघटना समिती नेहरूजीच होते. प्रांतिक राज्य घटना समिती वल्लभभाई पटेल होते. तेव्हा याला सरदार वल्लभभाई पटेल समिती म्हटलं जात होतं. याच्यावरती ऑलरेडी क्वेश्चन आलेला आहे. मूलभूत अधिकार अल्पसंख्याक आणि आदिवासी व अंतर्भूत न केलेली क्षेत्रे याच्याबाबत सल्लागार समिती पटेलच होते. मसुदा समिती सगळ्यांना माहित आहे. कामकाज प्रक्रिया राजेंद्र प्रसाद. संस्थानासोबत वाटाघाटी समिती पंडित नेहरू. सुकाणू समिती राजेंद्र प्रसाद अध्यक्ष होते. घटना समिती कार्यविषयक समिती मावळणकर. कामकाज क्रम समिती मुंशी. गृह समिती पट्टाभी सीतारामय्या. राष्ट्रध्वजासंबंधी हंगामी समिती राजेंद्र प्रसाद. अधिकार पत्रे समिती अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. वित्त आणि कर्मचारी समिती राजेंद्र प्रसाद. तर टोटल 14 समित्या आहेत. या 14 समित्या आणि त्यांचे अध्यक्ष आपल्याला इथं माहित असायला पाहिजेत. वारंवार या समित्यांवरती पण आयोगाकडून क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आपला चॅप्टर येतो मूलभूत हक्क. बघा, पुस्तकामध्ये तुम्हाला हे खूप डिटेलमध्ये दिलेले आहेत. इथं आपण क्विक रिव्हिजन ठोकळ्यामधून घेतोय कारण आता सध्या तुमची एक्झाम जवळ आलेली आहे. तर इथं राज्यघटनेच्या कोणत्या प्रकरणामध्ये हे तुम्हाला माहित पाहिजे. इथं पण तुमचा क्वेश्चन बनतो. राज्यघटनेच्या 3ऱ्या प्रकरणामध्ये 12 ते 35 हे जे आर्टिकल्स आहेत ना, या आर्टिकल्स मध्ये मूलभूत हक्कासंबंधीच्या तरतुदी केलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला प्रकरण माहित पाहिजे, तुम्हाला आर्टिकलचा ग्रुप माहित पाहिजे. मूलभूत हक्क तोंडपाठ करून ठेवा. पहिला आहे समतेचा हक्क, दुसरा आहे स्वातंत्र्याचा हक्क. याच्यामध्ये पुन्हा खूप सारे क्वेश्चन बनतात, ते देखील आपण इथं डिस्कस करूया. त्याच्यानंतर 3रा आहे शोषणाविरुद्धचा हक्क. 4था धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क. 5वा शैक्षणिक सांस्कृतिक हक्क. 6वा घटनात्मक उपाययोजना होण्याचा हक्क. त्याच्यानंतर इथे जर आपण बघितलं, हा संपत्तीचा हक्क जो दिलेला आहे स्पेशली
इथं पण क्वेश्चन बनतात. इथं जर आपण बघितलं तर या हक्काच्या संदर्भामध्ये जे कलम 31 आणि 31B आहे याच्यातल्या तरतुदी महत्वाच्या आहेत. तर लक्षात ठेवा 31 आणि 31B वरती जर क्वेश्चन आला तर संपत्तीच्या हक्काविषयी क्वेश्चन आहे, हे तुम्ही डोक्यात ठेवा. तर इथं बघा हा जो संपत्तीचा हक्क आहे ना, हा संपत्तीचा हक्क डॅश डॅश या घटना दुरुस्तीनुसार वगळला, असे कॉमन क्वेश्चन विचारले जातात. 44व्या घटना दुरुस्ती कधी झाली होती? 1978 रद्द करण्यात आला. मग हा कसला हक्क आहे? कायदेशीर आहे, हेच विचारलं जातं. रिपीट सगळ्यांना म्हणजे माहित असतं पण आपण फक्त परफेक्ट करत नाही. ठीक आहे. स्वातंत्र्याचा हक्क जो आपण बघितला त्याच्या अंतर्गत आपल्याला 6 स्वातंत्र्य येतात, माहित असले पाहिजे. भाषण स्वातंत्र्य, सभा स्वातंत्र्य, संस्था संघटना स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य, व्यवसाय स्वातंत्र्य, संपत्ती मिळवणे, संपत्ती बाळगणे, तिची विल्हेवाट लावणे, हे इथं यांचं स्वातंत्र्य. तर हे इथं तुम्हाला दिलेलं आहे, रद्द आहे. पण हे भारतात कुठेही राहण्याचं, स्थानिक होण्याचं स्वातंत्र्य, ही स्वातंत्र्य जे आहेत आपल्याला या स्वातंत्र्याच्या हक्काअंतर्गत बहाल केलेली आहेत. याच्यापैकी बघा 6वा वगळलेला आहे, आपण इथं बघितलं. हा फक्त कायदेशीर हक्क राहिलेला आहे 44व्या घटना दुरुस्तीनुसार. त्याच्यामुळे आता इथं जर बघितलं तर स्वातंत्र्याची संख्या किती झालेली आहे? 6 झालेली आहे, हा हक्क वगळल्यामुळे. ठीक आहे. ओके, क्लिअर. तर खूप सोपं असं कंटेंट आहे, फक्त तुम्ही व्यवस्थित रिवाइज करा. त्याच्यानंतर आपला पुढचा टॉपिक येतो मूलभूत कर्तव्ये. तर इथं तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो की आपल्या घटनेमध्ये सुरुवातीपासूनच मूलभूत कर्तव्य होती का? तर सुरुवातीपासून मूलभूत कर्तव्य नव्हती. मग कधी समाविष्ट केली? 1976 जी 42वी घटना दुरुस्ती होती, स्वर्णसिंग समितीची शिफारस होती म्हणून इथं नव्याने अंतर्भूत करण्यात आली. याच्यामध्ये 4A आणि कलम 51A भाग 4A भाग लक्षात ठेवा, कलम लक्षात ठेवा. आणि ही जी कर्तव्य आहेत ना, ही कर्तव्य त्यांचं पालन जर नाही केली तर ते म्हणजे काय म्हणू शकतो, न्याययोग्य आणि न्याययोग्य नसलेले किंवा कोर्टाकडून, सुप्रीम कोर्टाकडून, हायकोर्टाकडून अंमलबजावणी होते का वगैरे वगैरे. तर इथे शिक्षेची तरतूद नाही. जसं तुम्ही मूलभूत हक्कासंदर्भाबाबत म्हणू शकता तसं मूलभूत कर्तव्याबाबत अशी कोणतीही तरतूद आपल्या घटनेमध्ये केलेली नाही. ठीक आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट आहे मार्गदर्शक तत्वे. घटनेचा जो 4था भाग आहे, या 4थ्या भागामध्ये कलम 36 ते 51, ठीक आहे, आणि 355 असे मिळून 18 मार्गदर्शक तत्वे. हे तोंडपाठ करून ठेवा. भाग 4 आर्टिकल 36, 51, 355 एकूण किती आहेत? एकूण 18 मार्गदर्शक तत्वे आहेत. हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचंय. आता इथं तुम्हाला हेतू विचारला जातो की कल्याणकारी राज्याचं जे काही उद्दिष्ट आहे आपल्या भारताच्या संविधानामध्ये कोणत्या आर्टिकल मध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर आर्टिकल 38 आर्टिकल वरती डायरेक्ट 2 किंवा 3 क्वेश्चन तुम्हाला विचारलेच जातात. ओके, क्लिअर. तर संविधान असं उद्दिष्ट संविधानामध्ये नमूद करणारा आपला भारत देश पहिला आहे. ओके. मूलभूत हक्क घटनेमध्ये का इन्क्लूड केली, त्याचं उद्दिष्ट काय आहे, मार्गदर्शक तत्वांचं उद्दिष्ट काय आहे, मूलभूत कर्तव्यांचं काय उद्दिष्ट आहे, हे सगळं आपल्याला इथं क्लिअर असलं पाहिजे. ठीक आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, आता घटनाकारांच्या शासनाकडून उदात्त अपेक्षा होत्या. जी काही आपली घटना बनवणारे घटनाकार होते त्यांच्या खूप साऱ्या अपेक्षा होत्या. मग हे जे मार्गदर्शक तत्व आहेत या तत्वांचं स्वरूप कायदेशीर आहे का? नाही. तर उदात्त आणि नैसर्गिक असं आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इथं तुम्हाला विचारलं जातं की मार्गदर्शक तत्वांचं स्वरूप कसं आहे. ही तत्व नकारात्मक आहेत का सकारात्मक? सकारात्मक आहेत. राज्यांनी काय करावं हे इथं सांगितलं जातं. काय केलं पाहिजे ना काय केलं पाहिजे. ठीक आहे. ओके. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला पात्रता वयावरती एखादं सेंटेन्स असू शकतं. राष्ट्रपती 35 वर्ष पूर्ण, उपराष्ट्रपती 35, राज्यपाल 35. ठीक आहे. हा ग्रुप तुम्ही वेगळा करा. राज्यसभा उपसभापती, राज्यसभा सदस्य, विधान परिषद सदस्य यांची 30 वर्ष पूर्ण पाहिजे. ठीक आहे. लोकसभा सदस्य, लोकसभा अध्यक्ष, विधानसभा सदस्य 25 वर्ष, पंतप्रधान 25 वर्ष पूर्ण, घटक राज्यांचे मुख्यमंत्री 25 वर्ष पूर्ण. ठीक आहे. तर हा जो कॉलम आहे हा कॉलम तुम्हाला व्यवस्थित इथं करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर येतात महत्वाच्या घटना दुरुस्त्या. आता इथं ज्या महत्वाच्या आहेत त्याच आपण घेत आहोत. याच्यामध्ये पहिली घटना दुरुस्ती येते 26वी घटना दुरुस्ती 1971. काय झालं या 26व्या घटना दुरुस्तीनुसार? इथं संस्थानिकांचे तनखे बंद केले, विशेषाधिकार रद्द केले.
हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे, क्वेश्चन विचारले जातात त्याच्यावरती पण. पुढची महत्वाची घटना दुरुस्ती आहे 36वी घटना दुरुस्ती. बघा, घटना दुरुस्ती कधी झाली हे सुद्धा आपल्याला इथं माहित असायला पाहिजे. ठीक आहे, तर ही झालेली आहे 1975 ला. काय झालं इथं बघा, सिक्कीम हे भारताचं 22वं घटक राज्य बनलं. ठीक आहे, हे माहित पाहिजे आपल्याला. चोग्याल घराण्याची सत्ता संपुष्टात आली. त्याच्यानंतर 42वी घटना दुरुस्ती, ज्याला आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतो, 1976. इथं काय झालं, घटनेचा जो सरनामा आहे, ज्याला आपण प्रिएम्बल म्हणतो, उद्देश पत्रिका म्हणतो, इथं समाजवादी, धर्मनिरपेक्ष, एकात्मता, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, हे शब्द समाविष्ट केले. लोकसभेचा, विधानसभेचा कार्यकाळ 5 वरून 6 केला. तुम्हाला उलट दिलं जातं, 6 वरून 5 केला. मूलभूत कर्तव्यांचा घटनेत समावेश करण्यात आला. 3 क्वेश्चन बनले इथं. केंद्रीय मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक कोणत्या घटना दुरुस्तीने ठरवण्यात आला? 42वी घटना दुरुस्ती 1976. ठीक आहे, ओके. आर्टिकल या शब्दाला अनुच्छेदा सुयोग्य शब्द वापरलाय, हे तुम्ही लक्षात ठेवा. तथापि प्रचलित शब्द कलम हा आहे, बरोबर. नेक्स्ट बघा, 44वी घटना दुरुस्ती. आता 42वी घटना दुरुस्ती खूप मोठे आपलं जे पुस्तक आहे पॉलिटीचं, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं मिळून जाईल, जे राज्यसेवेसाठी पण उपयोगी आहे. 44वी घटना दुरुस्ती 1978. इथं काय झालं बघा, जो 42व्या घटना दुरुस्तीमध्ये कार्यकाळ होता त्यांचा 6 वर्षाचा, तो त्याची मुदत पुन्हा 5 वर्ष करण्यात आली. संपत्तीचा हक्क वगळण्यात आला. 44वी घटना दुरुस्ती. ठीक आहे. नेक्स्ट आहे 52वी घटना दुरुस्ती अधिनियम 1985. पक्षांतराच्या पद्धतीवरती निर्बंध घालण्यात आले. घटनेच्या 101 पोट कलम 3, 102, 2, 193 आणि 191 इथं सुधारणा करण्यात आली. याच्यावरती कधी क्वेश्चन विचारलेला नाही, पण विचारला जाऊ शकतो. आणि 52व्या घटना दुरुस्तीनं घटनेला 10वं परिशिष्ट जोडण्यात आलेलं आपल्याला इथं दिसून येतं. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर आहे 53वी घटना दुरुस्ती अधिनियम 1986. ओके, इथे काय झालं बघा, मिझोरमला खास राज्याचा दर्जा दिला. मिझोरम भारतातलं 23वं राज्य बनलं. इथे तर खूप सोपं वाटतं, एक्झाम मध्ये 22वं राज्य 23वं राज्य हे थोडंसं कन्फ्युजन आपल्याला होऊ शकतं. 54वी घटना दुरुस्ती आहे 1986 ची. इथं SC न्यायालयातील आणि HC न्यायालयातील न्यायाधीशांचं वेतन वाढवलं. विचारलं जात नाही, पण ऑप्शन मध्ये असेल तर माहित असायला पाहिजे. त्याच्यानंतर आहे 55वी घटना दुरुस्ती अधिनियम 1986. अरुणाचल प्रदेश भारतातलं कितवं राज्य बनलं? 24वं राज्य बनलं. ठीक आहे, ओके. 56वी घटना दुरुस्ती 1987. गोव्याला भारतातील 25वं राज्य म्हणून मान्यता देण्यात आली. गोव्याच्या विधानसभेची कमीत कमी सदस्य संख्या 30 इतकी निश्चित करण्यात आली. ठीक आहे, विधानसभा संख्या जी आहे ना, ती प्रत्येक स्टेटची आपल्याला माहित असली पाहिजे. हे सगळे चार्ट तुम्हाला पुस्तकामध्ये आणि ठोकळ्यामध्ये मिळून जातील. त्याच्यानंतर आहे 61वी घटना दुरुस्ती अधिनियम 1989. आता इथं काय झालं बघा, इथं याच्यावरती क्वेश्चन खूप वेळा विचारलेला आहे. मतदाराचं पात्रता वय 21 वरून 18 पर्यंत खाली आणण्यात आलं. आणि घटना दुरुस्ती कधीपासून अंमलात आली? 1989, 28 मार्च. ठीक आहे. 65वी घटना दुरुस्ती अधिनियम 1990. अनुसूचित जाती जमातींसाठी खास दर्जा असलेल्या आयोगाला वैधानिक दर्जा देण्यात आला. IMP इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, या आयोगाला अनुसूचित जाती जमातींसाठीचा राष्ट्रीय आयोग असं नामाभिधान पण देण्यात आलं. 69वी घटना दुरुस्ती अधिनियम 1991. दिल्ली संघराज्य प्रदेशासाठी 70 सदस्यांच्या विधानसभेची 7 सदस्य मंत्रिमंडळाची रचना करण्यात आली. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. 71वी घटना दुरुस्ती, पाठीमागं परिशिष्टाबद्दल मी सांगितलं होतं, कोकणी, मणिपुरी, नेपाळी भाषांचा समावेश केला. त्याच्यामुळं 18 इतक्यापर्यंत संख्या वाढते. ठीक आहे, लक्षात ठेवा. 73वी घटना दुरुस्ती अधिनियम 1992. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. स्थानिक स्वराज्य संस्थांना इथं काय झालं, अधिकार, अनुसूचित जाती जमाती, स्त्रियांना पुरेसं प्रतिनिधित्व, दर 5 वर्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बंधनकारक अशा तरतुदी या घटना दुरुस्तीने करण्यात आल्या. आणि या घटना दुरुस्ती अन्वये घटनेमध्ये काय झालं, 9व्या भागाचा आणि 11व्या परिशिष्टाचा समावेश केला. पाठीमागे आपण बघितलेला आहे. 73वी घटना दुरुस्ती अधिनियम कधी? 22 डिसेंबर 1992.
प्रत्यक्षात 93 ला राजपत्राद्वारे अधिसूचित हे डेट विचारले जातात आणि अंमलात कधी आली 1993 पासून. ह्या सगळ्या तारखा तुम्ही इथे व्यवस्थित लक्षात ठेवा. 74वी 73 आणि 74वी घटना दुरुस्ती महत्वपूर्ण आहे. इथं 3 प्रकारच्या नगरपालिकांची स्थापना केली. नगरपालिकावर अनुसूचित जाती जमाती स्त्रियांना प्रतिनिधित्व तरतुदी करण्यात आल्या. घटनेला कोणता भाग जोडला? 9A भाग जोडला. 12व परिशिष्ट जोडलं, हेही लक्षात ठेवा. 76वी घटना दुरुस्ती 1994. तमिळनाडू शासनाला शासकीय नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमधील राखीव जागांसाठी 69% संमती. याच्यावरून खूप सारे विवाद पण आहेत, आपल्याला माहिती आहे. 77वी घटना दुरुस्ती 95 ला झालीये. इथं अनुसूचित जाती जमातीच्या नोकरदारांसाठी शासकीय नोकऱ्यामध्ये पदोन्नतीसाठी राखीव जागा ठेवण्याची तरतूद आहे. विचारत नाही पण ऑप्शन मध्ये आलं तर माहित असायला पाहिजे. ठीक आहे. 79वी घटना दुरुस्ती आहे. मागासवर्गीयांसाठी ज्या राखीव जागा आहेत ना, त्याच्या तरतुदीला 10 वर्षाची मुदतवाढ देणे. करू नका, विचारत नाहीत हे पण. पुढची घटना दुरुस्ती आहे आपली 86वी घटना दुरुस्ती. इथं बघा 50% राखीव जागा शासकीय सेवेमध्ये. बालाजी प्रकरण, आता हे बालाजी प्रकरण आयोगाने कधी विचारलं नाही पण विचारलं जाऊ शकतं. 83वी घटना दुरुस्ती अधिनियम 2000 चा आहे. इथं घटनेच्या 243 मध्ये सुधारणा केलेली आहे. पंचायत राज संस्थेमध्ये अनुसूचित जातीच्या प्रतिनिधींसाठी राखीव जागा ठेवण्यासंबंधी कलम 243D मध्ये असलेल्या तरतुदी अरुणाचल प्रदेशला लागू असणार नाहीत अशी तरतूद करण्यात आलेली आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. 84वी घटना दुरुस्ती आहे. इथं बघा, आता याच्यामध्ये तुम्हाला लोकसभा विधानसभा जागांच्या संख्येमध्ये बदल न करणं, जनगणना 91च्या आधारे मतदारसंघाची पुनर्रचना करणं, तर हे अधूनमधून विचारलं जाऊ शकतं, त्याच्यामुळे तुम्ही हेही लक्षात ठेवा. 85वी घटना दुरुस्ती 2001. इथं काय झालं बघा, अनुसूचित जाती जमाती कर्मचारी पदोन्नती करू नका, स्किप करून टाका, याच्यावरती क्वेश्चन विचारला जात नाही. ठीक आहे, ओके, क्लिअर. पुढची घटना दुरुस्ती आहे 86वी घटना दुरुस्ती. ही महत्वाची आहे. 2002 वारंवार क्वेश्चन विचारलेले आहेत. मोफत आणि सक्तीचं शिक्षण 6 ते 14 वर्ष मूलभूत हक्क ठरला. राज्याची जबाबदारी आर्टिकल 21A नवं आर्टिकल समाविष्ट करण्यात आलं. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. 88वी घटना दुरुस्ती 2003. काय झालं, 268A नवं कलम समाविष्ट केलं. सेवा कराबाबत तरतूद इम्पॉर्टंट आहे. शासनाकडून लावल्या जाण्याची तरतूद, राज्यांनी गोळा करायची कराच्या रकमेचं केंद्राने राज्यामध्ये वाटप. ठीक आहे. 89वी घटना दुरुस्ती. इथं अनुसूचित जातींसाठी 1 आणि जमातींसाठी 1 असा स्वतंत्र राष्ट्रीय आयोग. वारंवार क्वेश्चन विचारलेत. 91वी घटना दुरुस्ती. काय झालं बघा, इथं आर्टिकल 75 आणि 164 दुरुस्त्या केलेल्या आपल्याला दिसून येतात. इथं लोकसंख्येच्या सदस्य संख्येच्या 15% अधिक असणार नाही, किंवा राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या मुख्यमंत्र्यासही, याच्यावरती क्वेश्चन विचारलाय, राज्य विधानसभेच्या सदस्य संख्येच्या 15%हून अधिक असणार नाही. हे 15%चा मुद्दा आयोगाने पूर्वी पण तुम्हाला विचारलेला आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, पुढची घटना दुरुस्ती आहे आपली 92वी घटना दुरुस्ती. 92वी घटना दुरुस्ती कशाबद्दल आहे? आपल्या परिशिष्टाबद्दल आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. बोडो, संथाली, मैथिली आणि डोगरी. ठीक आहे, ओके. कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये 8व्या परिशिष्टातील अधिकृत भारतीय भाषांची संख्या 22 झाली असा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. 93वी घटना दुरुस्ती 2005. अनुसूचित जाती जमाती मागासवर्ग विनाअनुदानित खाजगी शिक्षण संस्थांसह शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासंबंधी कोणतीही विशेष तरतूद करण्यास राज्याला प्रतिबंध असणार नाही अशी तरतूद करण्यात आली. थोडक्यात इथे तुम्हाला ही जी 93वी घटना दुरुस्ती आहे ना, तर याच्याबद्दल क्वेश्चन अनुसूचित जाती जमाती बद्दल आहे म्हणून विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, इथं आपण बघत होतो जी आपली 93वी घटना दुरुस्ती आहे ना, तर 93व्या घटना दुरुस्तीबद्दल जे मुद्दे आहेत ते मी डिस्कस केलेले आहेत. पुढची घटना दुरुस्ती आपण बघूया जी आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. बघा, 94वी घटना दुरुस्ती. 94वी घटना दुरुस्ती अधिनियम जो आहे 2006चा आहे. इथं या घटना दुरुस्ती अन्वये मध्य प्रदेश आणि ओडिशा यांच्याबरोबरच छत्तीसगड, झारखंड
या राज्यामध्ये सुद्धा जनजातीच्या कल्याणासाठी स्वतंत्र मंत्री नेमण्याची विशेष तरतूद करण्यात आली. ठीक आहे, ओके. आणि बिहारसाठी जी तरतूद होती ती तरतूद इथं काढून टाकलेली आपल्याला दिसून येते. 97वी घटना दुरुस्ती आहे 2011ची. इथं चौथ्या भागामध्ये कलम 43A आणि नंतर 43B हे जे नवीन कलम आहे हे नवीन कलम समाविष्ट केलेलं आपल्याला इथं दिसून येतं. ठीक आहे, ओके, क्लिअर. सहकारी संस्थांची स्थापना जी आहे ना, हा जो मुद्दा आहे सहकारी संस्थांचा, हा मुद्दा आयोगाने पूर्वी पण खूप जास्त हायलाइट केला होता आणि इथून पुढे पण इथं आपल्याला क्वेश्चन बनू शकतात. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर इथं तुम्हाला सहकारी संस्थांची स्थापना, त्यांची स्वयंचलित कार्यप्रणाली, लोकशाही पद्धतीने नियंत्रण, व्यावसायिक व्यवस्थापन, तर हे सगळं आर्टिकल 43B मध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. आणि हीच घटना दुरुस्ती आहे 94वी घटना दुरुस्ती. सहकारी संस्थांच्या संदर्भातील 9B हे नवं प्रकरण सुद्धा भारतीय घटनेमध्ये अंतर्भूत करण्यात आलं. म्हणजे प्रकरण 9B बद्दल तुम्हाला जर क्वेश्चन आला तर इथं तुम्ही आरामात उत्तर देऊ शकता. ठीक आहे, तर इथं एकूण 13 नवी कलम भारतीय घटनेमध्ये अंतर्भूत केली. कलम 43B सह एकूण 14 नव्या, एकच मिनिट थांबा. इथे बघा, एकूण 14 नव्या कलमांची राज्यघटनेत भर पडली हे आपल्याला इथं सांगता आलं पाहिजे. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट मुद्दा बघा, 98वी घटना दुरुस्ती. आता ही जी 98वी घटना दुरुस्ती आहे याचं काय महत्व आहे बघा. इथं जर आपण बघितलं तर ही घटना दुरुस्ती 2012 ला झालेली आहे. राज्यघटनेमध्ये 371J हे नवीन कलम अंतर्भूत करण्यात आलं आणि या कलमान्वये हैदराबाद कर्नाटक विभागासाठी स्वतंत्र विकास मंडळ स्थापन करण्याचे अधिकार राष्ट्रपती राज्यपालांना देऊ शकतात. ठीक आहे, आणि आपल्या राज्यघटनेमध्ये 371J या कलमाचा अंतर्भाव करण्यात आल्याने राज्यघटनेतील आर्टिकलची संख्या जी आहे ती 463 प्लस झालेली आहे. क्वेश्चन विचारले जातात, संबंधित घटना दुरुस्ती विधेयकावर कधी स्वाक्षरी झाली, कधीपासून अंमलात आले, हे सगळं आयोगाला विचारायला फार आवडतं, लक्षात ठेवा. 99वी घटना दुरुस्ती अधिनियम 2014चा आहे. या घटना दुरुस्ती अधिनियमान्वये काय झालं, भारताच्या राज्यघटनेमध्ये 124A, 124B आणि 124C व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट या आर्टिकल्सचा किंवा कलमांचा अंतर्भाव करण्यात आला. आता याचा अंतर्भाव केल्यामुळे झालं काय ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे की त्याच्यामुळे SC सर्वोच्च न्यायालयाच्या आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी जी कोलेजियम पद्धत होती ना ती संपुष्टात आली, किंवा कोणत्या घटना दुरुस्तीनं कोलेजियम पद्धत संपुष्टात आली हेही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आर्टिकल 124A या नव्या कलमान्वये न्यायाधीशांच्या उपरोक्त पदांवर नेमणुकीसाठी काय झालं, इथं शिफारस करण्यासाठी राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग. तर कोलेजियम पद्धत, राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग कशाबद्दलही क्वेश्चन आला तर तुम्हाला उत्तर तिथं आली पाहिजे. नेक्स्ट बघा, 13 एप्रिल 2015 पासून घटना दुरुस्ती अंमलात आली. ठीक आहे, स्वाक्षरी कधी केली राष्ट्रपतींनी, 31 डिसेंबर 2014 ला स्वाक्षरी केलेली आपल्याला इथं दिसून येते. लक्षात आलं, क्लिअर. नेक्स्ट पॉइंट बघा, जनहित याचिका दाखल करून घटना दुरुस्तीत सर्वोच्च न्यायालयात आवाहन दिलं असता सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या पीठाने संबंधित याचिकेवर सुनावणी घेऊन इथं ही जी घटना दुरुस्ती आहे घटनेचा भंग करीत असल्याचा निर्णय दिला आणि मग ही घटना दुरुस्ती रद्द करण्यात आली. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर आहे 100वी घटना दुरुस्ती 2015. तर इथं काय झालं बघा, इथं ही जी 100वी घटना दुरुस्ती आहे ना 2015ची, तर ही घटना दुरुस्ती विधेयक 7 मे 2015 ला 119व घटना दुरुस्ती विधेयक म्हणून पारित करण्यात आलं. ठीक आहे, विधेयकावर 28 मे 2015 ला राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली. त्याचं रूपांतर इथं आपल्याला अधिनियमामध्ये झालेलं दिसून येतं. आणि हा जो घटना दुरुस्ती अधिनियम आहे हा 29 मे 2015 ला अधिसूचित झाला. या अधिनियमाचा उद्देश काय होता बघा, कोणत्या अधिनियमाचा काय उद्देश होता किंवा 100वी घटना दुरुस्ती कशासाठी इम्पॉर्टंट आहे, बांगलादेश, भारत आणि बांगलादेश
1974 मध्ये जो भूसीमारेषा करार झाला होता ना, तर त्या कराराला मंजुरी देणं हा होता. बांगलादेशाच्या संसदेने काय केलं, 1974 मध्ये मंजुरी दिली आणि या भूसीमारेषा करारानुसार भारतामध्ये जे असलेली 111 अंतर्गत क्षेत्रे बांगलादेशाकडे हस्तांतरित करण्यात आली आणि बांगलादेशामध्ये असलेली जी सीमा क्षेत्र होती ती आपल्या भारताकडे किती 51. ठीक आहे, तर ही संख्या तुम्हाला माहित पाहिजे. हे घटना दुरुस्ती विधेयक आयोग तुम्हाला कधीही विचारू शकतं. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा, या घटना दुरुस्ती अन्वये काय झालं, आसाम, पश्चिम बंगाल, मेघालय या 4 स्टेटची नावं तुम्ही लक्षात ठेवा. त्रिपुरा, सॉरी 5, हा 4च आहेत. या राज्यांच्या प्रादेशिक क्षेत्रविषयक तरतुदीमध्ये दुरुस्ती करण्यात आली. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. याचाच अर्थ काय झाला की ही जी घटना दुरुस्ती अधिनियम आहे किंवा डॅश डॅश या घटना दुरुस्ती अधिनियमा अन्वये आसाम, पश्चिम बंगाल, मेघालय या राज्यांच्या प्रादेशिक क्षेत्रामध्ये बदल घडून आला, असा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. काही इम्पॉर्टंट कंटेंट असा हायलाइट करून दिलेला आहे तुम्हाला ठोकळ्यामध्ये की सुरुवातीला भारतीय घटना 22 भागामध्ये किंवा प्रकरणात विभागली होती. 7वी घटना दुरुस्ती 7वं प्रकरण घटनेत काढून टाकलं. 42वी घटना दुरुस्ती 4A 14A याचा समावेश करण्यात आला. तर इथं टोटल तुम्हाला प्रकरणांची संख्या 25 झालेली दिसून येते. तर या प्रकरणांच्या संख्येमध्ये जो बदल झालेला आहे त्याचा जो क्रम आहे तो क्रम तुम्हाला काय करायचा इथं व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. बघा, ग्रुप बी ग्रुप सी ला असेच क्वेश्चन विचारले जातात. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे 101वी घटना दुरुस्ती 2016. काय झालं 101व्या घटना दुरुस्तीनुसार, इथं आपल्याला भारतीय राज्यघटनेत 246 या कलमानंतर 246A हे जे पोट कलम आहे ना, हे पोट कलम अंतर्भूत करण्यात आलेलं दिसून येतं. ठीक आहे, ओके, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, 246A कलमाच्या उपकलम 1 अन्वये संसदेला आणि उपकलम 2 मधील तरतुदींना बाधा न आणता प्रत्येक स्टेट जे आहे या प्रत्येक स्टेटनं विधिमंडळाला केंद्राने किंवा अशा राज्याने लादलेल्या वस्तू आणि सेवा कर, आता वस्तू आणि सेवा कराबद्दल कंबाईनला जास्त क्वेश्चन विचारले जात नाहीत, पण हा घटना दुरुस्ती बद्दलचा पॉइंट आहे त्याच्यामुळे विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर तुम्ही इथे लक्षात ठेवा आर्टिकल 246A बद्दल तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. आणि याच घटना दुरुस्तीनं म्हणजे ही जी 101वी घटना दुरुस्ती आहे, इथं घटनेच्या आर्टिकल 269 नंतर 269A हे नवीन आर्टिकल ऍड करण्यात आलं. ठीक आहे, ओके, क्लिअर. लक्षात ठेवा. आता इथं तुम्हाला आंतरराज्यीय व्यापार आणि वाणिज्य प्रक्रिया असेल, पुरवठ्यावरती भारत सरकारकडून वस्तू आणि सेवा कर लादला जाईल वगैरे वगैरे, हे पॉइंट थोडेसे स्किप केले तरी चालतील. मग तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला फक्त कोणते आर्टिकल ऍड झालेले आहेत ते लक्षात ठेवायचं आहे, कारण का डिरेक्टली 2 किंवा 3 क्वेश्चन आपल्याला आर्टिकल वरती विचारले जातात. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघूया आपण. पुढे बघा, याच घटना दुरुस्ती अधिनियमानुसार तुम्हाला इथं दिलेलं आहे की आर्टिकल 269A, इथं बघा डायरेक्ट 269A हे समाविष्ट केलं आणि वस्तू आणि सेवा कर परिषदेची स्थापना, हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, ओके. याच घटना दुरुस्ती अन्वये आपल्या घटनेमध्ये 246A, 269A आणि 279A कोणत्या नवीन कलमांचा समावेश झाला हा क्वेश्चन बनू शकतो आणि कोणतं कलम रद्द करण्यात आलं हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ओके. त्याच्यानंतर बघा 102वी घटना दुरुस्ती अधिनियम 2018, इथं काय झालं, आर्टिकल जे होतं 338B आणि 342A 2 नव्या कलमांची भर पडली. ठीक आहे, आणि 338 आणि 366 मध्ये सुधारणा करण्यात आली, हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. आणि राज्यघटनेमध्ये जी नव्याने समाविष्ट झालेले कलम असतात ना, त्याच्यावरती थोडी संख्या कमी राहते, म्हणजे आपल्या तुमच्या या कंबाईनला बाकी राज्यसेवा मेन्सला वगैरे तुम्हाला करावंच लागणार आहे. ठीक आहे, ओके. मग इथे 338B चा मुद्दा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांसाठी राष्ट्रीय मागासवर्ग आयोग, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हेच विचारलं तर विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर आहे 103वी घटना दुरुस्ती अधिनियम जो 2019चा आहे. इथं काय झालं, इथं बघा आर्टिकल 15 मध्ये 6वं उपकलम समाविष्ट केलं, आर्टिकल 16 मध्ये 6वं उपकलम नव्याने समाविष्ट करण्यात आलं
आणि मग याच्यामुळे झालं का, या दोन उपकलमांचा जर तुम्ही एकत्रित विचार केला तर अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीयांचा प्रवर्ग वगळता जे आर्थिक आणि दुर्बल आहेत ना, या नागरिकांच्या कोणत्याही प्रवर्गासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये, सगळ्या प्रकारच्या शैक्षणिक संस्था, इथं 10% आरक्षण ठेवता आलं. ठीक आहे, तर हेही महत्वाचं आहे. पण लक्षात घ्या, आरक्षणासारख्या मुद्द्यावरती जे विवादित मुद्दे आहेत आयोग क्वेश्चन विचारत नाही, फक्त आपल्याला माहित असावं. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे 104वी घटना दुरुस्ती. काय सांगते बघा 104वी घटना दुरुस्ती. तर इथं 2019 या घटना दुरुस्ती अन्वये तुम्ही जर बघितलं तर इथं राखीव जागेबद्दल समाप्त होणे वगैरे आहे, हे तुम्ही स्किप करून टाका. अँग्लो इंडियन बद्दलचा मुद्दा तुम्ही फक्त लक्षात ठेवा. अँग्लो इंडियन समाजासाठी लोकसभेमध्ये आणि राज्यांच्या विधानसभेमध्ये राखीव जागा ठेवल्या ज्या आहेत ना, त्याची मुदत 70 वर्ष इतकी म्हणजे संपुष्टात आलेली आहे. ठीक आहे, ओके, म्हणजे हे कॅन्सल झालेलं आपल्याला माहित आहे, न्यूज मध्ये होतं. 105वी घटना दुरुस्ती 2021 ची आहे. इथे काय झालं, आर्टिकल 342A मध्ये उपकलम 2 समाविष्ट केलं. उपकलम 3 अन्वये प्रत्येक संघराज्य प्रदेश आणि राज्यांत त्यांच्या स्वतःच्या उद्दिष्टासाठी शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या जे मागासलेले वर्ग आहेत त्यांची यादी तयार करण्याचे अधिकार प्रदान केले. हा मुद्दा विचारला जाणार नाही, फक्त 105वी घटना दुरुस्ती कशाबद्दल आहे तेवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके, क्लिअर. हायलाइटेड पॉइंट दिलेले आहेत. 47 भारतीय स्वातंत्र्याचा कायदा. आता हे जे 8 कायदे आहेत ना, 8 कायदे पुस्तकामध्ये इन डिटेल दिलेले आहेत, पण कंबाईनच्या प्रिलियम मध्ये या कायद्यांवरती जास्त क्वेश्चन विचारले जात नाहीत. इन केस अचानक विचारला तर ठीक आहे, पण स्पेशली जास्त फोकस याच्यावरती नसतो. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघा, इथं आपले महत्वाच्या घटना दुरुस्त्या संपतात. पुढचा आपला पार्ट स्टार्ट होतो. ठोकळ्यामध्ये तुम्हाला काही महत्वाच्या टिपा दिलेल्या आहेत आणि 100% या महत्वाच्या पॉइंट्स मधून क्वेश्चन येतात म्हणजे येतात. फक्त व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. इथं तुम्हाला महत्वाच्या टिपामध्ये लक्षात ठेवायचं आहे, डेट लक्षात ठेवा, 29 जुलै 1934 काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये घटना समितीच्या मागणीला प्रथमच औपचारिक स्थान मिळालं. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. 1940 ब्रिटिश सरकारच्या ऑगस्ट घोषणेत पहिल्यांदा ब्रिटिशांनी या मागणीला मान्यता दिली. अगेन व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर लॉर्ड पॅथिक लॉरेन्स क्रिप्स आणि अलेक्झांडर त्रिमंत्री शिष्टमंडळावरती पहिल्यांदा क्वेश्चन विचारलेला आहे. 3 पर्सनची नावं तुम्हाला विचारली होती. त्याच्यानंतर कॅबिनेट मिशन 16 मार्च 1946 एक योजना सादर केलेली तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे त्रिमंत्री, कॅबिनेट मिशन, या 3 पर्सनची नावं, हे सगळं तुम्हाला वारंवार रिपीट होणारं कंटेंट आहे. ठीक आहे, मग कॅबिनेट मिशनच्या शिफारसीनुसार काय झालं, 46 मध्ये घटना समितीची रचना. लक्षात ठेवा, कोणत्या मिशनच्या शिफारशीनुसार घटना समितीची रचना करण्यात आली, कधी करण्यात आली. मग इथं घटना समितीची एकूण सदस्य संख्या 389, त्यापैकी 296 ब्रिटिश व्याप्त भारताचे होते, 93 सदस्य संस्थानाचे होते. हे सगळं कॉमन कंटेंट आहे, पण माहित असायला पाहिजे. त्याच्यानंतर जुलै ऑगस्ट 46 मध्ये काय झालं, ब्रिटिश व्याप्त भारतातील जे प्रांत होते ना, त्यांनी घटना समितीवर निवडून द्यायच्या 296 जागांसाठी इथं बघा निवडणुका पार पडल्या. त्याच्यामध्ये काँग्रेसला 208 जागा मिळाल्या, लीगला किती मिळाल्या, 73 मिळाल्या. जास्त विचारलं जात नाही, पण माहित असावं. त्याच्यानंतर बघा 93 सदस्य आपण संस्थानांचे म्हटले होतो, पण संस्थानांनी इथं इंटरेस्ट घेतलेला नाहीये, घटना समितीच्या बाहेरच ते राहिले. आणि इथं काय झालं, 93 जागा ज्या होत्या ना संस्थानांच्या वाट्याच्या, त्या कधी भरल्या गेल्या नाहीत. हा मुद्दा आपल्याला इथं लक्षात ठेवायचा आहे. नेक्स्ट बघा, पुढे काय झालं, 18 जुलै 47 ला स्वातंत्र्याचा कायदा संमत झाला, फाळणीवरती शिक्कामोर्तब झालं. त्याच्यानंतर घटना तयार करण्याची प्रक्रिया, राजेंद्र प्रसाद यांचे उद्गार लक्षात ठेवा, घटना तितकीच चांगली असते जितकी राबविणारे लोक असतात, हेच शेवटी खरं. ठीक आहे, म्हणजे घटनाकारांनी घटना तर बनवली, पण राबवणारे लोक पण तेवढेच चांगले पाहिजेत. 7वा मुद्दा, भारताच्या घटना समितीचं पहिलं अधिवेशन 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली येथे भरलं. घटना समितीच्या या पहिल्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 207 सदस्य उपस्थित होते. 8वा मुद्दा लक्षात ठेवा, 9 डिसेंबर. आता इथे ज्या मी तारखा सांगते ना, या तारखा तुम्हाला वारंवार रिवाइज करायचे, लक्षात ठेवा. 9 डिसेंबर 1946 घटना समितीचे हंगामी अध्यक्ष, राज्यसभेला क्वेश्चन आला होता,
सच्चिदानंद सिन्हा, ठीक आहे. 11 डिसेंबर राजेंद्र प्रसाद परमनंट अध्यक्ष. ओके. 9वा मुद्दा 11 डिसेंबर 1946 राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्ष म्हणून, तर एच.सी. मुखर्जी यांची उपाध्यक्ष म्हणून, ठीक आहे. बी.एन. राव सल्लागार म्हणून क्वेश्चन आलेला आहे, पुढे पण येऊ शकतो. उद्दिष्टांच्या ठरावावरती क्वेश्चन आलेला आहे. कधी संमत झाला? 13 डिसेंबर 1946 ला. आतापर्यंत एवढं विचारलंय, आता पुढे विचारलं जाऊ शकतं की या ठरावाद्वारे भारतीय घटनेची मूलभूत तत्वे आणि भारतीय घटनेची संरचना याचं दिग्दर्शन केलं गेलं. म्हणजे या उद्दिष्टांच्या ठरावामधून कशाचं दिग्दर्शन केलं गेलं, ठीक आहे. ओके. आणि कधी हा ठराव घटना समितीने मंजूर केला? तर 22 जानेवारी 1947 ला हा जो ठराव आहे, हा ठराव घटना समितीने इथं आपल्याला संमत केलेला दिसून येतो, ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर बघा, सुरुवातीला काय झालं, संस्थानांचे जे प्रतिनिधी आहेत ना ते समितीपासून अलिप्त होते. आपण बघितलं 93 संख्या होती त्यांची. व फाळणी प्रस्तावित करणारी जी माउंट बॅटन योजना होती 3 जून 1947 ही मान्य केल्यानंतर बहुतेक सगळ्या संस्थानांच्या प्रतिनिधींनी काय केलं, घटना समितीमध्ये त्यांचा सहभाग नोंदवलेला आपल्याला दिसून येतो. लीगच्या भारतीय प्रदेशातील प्रतिनिधींनी पण नंतर समितीमध्ये प्रवेश केला. 47 ला भारताच्या स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार काय झालं, घटना समितीला सार्वभौम दर्जा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, सार्वभौम दर्जावरती पण क्वेश्चन विचारलेले आहेत. आता ती सार्वभौम दर्जा म्हणजे काय, आपल्यासाठी घटना तयार करू शकणार होती. ब्रिटिश संसदेने जे काही कायदे केले होते ते कायदे रद्द करण्याची त्यांना परमिशन होती, त्याच्यामध्ये बदल करण्याची परमिशन होती, सुधारणा घडवण्याची परमिशन होती. म्हणजे म्हणून घटना समिती एक इथं सक्षम म्हणून उभा राहिली. 14वा मुद्दा बघा, सन 47च्या भारताच्या स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार काय झालं, घटना समितीला आता भारताच्या विधिमंडळाचा पण दर्जा प्राप्त झाला. तर हे सार्वभौम दर्जा, विधिमंडळाचा दर्जा हे खूप महत्वाचे पॉइंट आहेत. मग विधिमंडळाचा दर्जा म्हणजे काय, एकाच वेळी घटना समिती या नात्याने भारताची राज्यघटना पण तयार करायची आणि भारताचं विधिमंडळ या नात्याने काय करायचे, कायदे पण बनवायचे आपल्या देशासाठी, ठीक आहे. 20 जानेवारीला काय झालं, घटना समितीचं दुसरं अधिवेशन. घटना समितीचे जेवढे काही अधिवेशन झालेले आहेत त्याच्यावरती पण आयोग तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतो. ओके, क्लिअर. नेक्स्ट मुद्दा बघा, नेक्स्ट मुद्दा आहे 22 जुलैला राष्ट्रध्वजाची रचना. जोड्या लावामध्ये हे क्वेश्चन विचारले जातात. आता या मधल्या काळामध्ये काय झालं, देशाची फाळणी झाली. पूर्व बंगाल, पश्चिम बंगाल, सिंध, बलुचिस्तान, वायव्य सरहद्द प्रांत, आसाम मधला सिलेट जिल्हा कुठे गेला, पाकिस्तानामध्ये गेला. त्याच्यामुळं तिथल्या आलेल्या प्रतिनिधित्वांचं जे प्रतिनिधित्व होतं प्रतिनिधींचं ते संपुष्टात आलं. म्हणजे इथं संख्या कमी होणार की नाही, म्हणजे 389 वरून 299 पर्यंत कमी झाली. ओके. त्याच्यानंतर मसुदा समितीची स्थापना झालेली आपल्याला दिसून येते. 26 नोव्हेंबर 1949 ला भारताची घटना स्वीकृत आणि संमत केली आणि याच दिवशी उपस्थित असलेल्या घटना समितीच्या 284 सदस्यांनी काय केलं, भारतीय जनतेच्या वतीने, हा पॉइंट खूप महत्वाचा आहे, भारतीय जनतेच्या वतीने स्वाक्षऱ्या केल्या आणि ही घटना 26 जानेवारी 1950 पासून अंमलात आलेली आपल्याला दिसून येते. ठीक आहे. ओके, क्लिअर. हायलाइटेड मुद्दा काय दिलाय बघा, भारतीय राज्यघटनेतील संघराज्य शासन पद्धती. हे तुम्हाला विचारलंय कुठल्या सोर्स मधून काय घेतलंय, तर जवळजवळ 60 देशांच्या घटनांचा अभ्यास करून आपल्या देशाची घटना बनली. तर इथं संघराज्य शासन पद्धती याला मी 1 नंबर देते, राज्यपाल पद 2 नंबर, लोकसेवा आयोग 3 नंबर, न्याय व्यवस्था 4 नंबर. ह्या ज्या तरतुदी आहेत ना, या कुठून घेतलेल्या आहेत, भारत सरकार कायदा 1935 याच्यामधून 75 ते 80% भाग आपल्या घटनेमध्ये इन्क्लूड केलेला दिसून येतो. ठीक आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट पार्ट बघा, बघा नेक्स्ट पार्ट आहे 24 जानेवारी 1950 ला जनगण मन राष्ट्रगीत, डेट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कोलकाता अधिवेशनामध्ये 27 डिसेंबर 1911 पहिल्यांदा गायलं गेलं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, एकच मिनिट थांबा. नेक्स्ट बघा 24 जानेवारी 1950 वंदे मातरम. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर
इथं आनंदमठ कादंबरी वगैरे हे सगळं स्किप करून टाका. घटना तयार करण्यासाठी किती वर्ष लागले, किती महिने लागले, किती दिवस लागले, कॉमन पॉइंट पण विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे घटना समितीमध्ये महिला सदस्य होत्या का? होत्या. श्रीमती सरोजिनी नायडू, दुर्गाबाई देशमुख, हंसा मेहता, रेणुका रे यांचा समावेश होता. ओके. सरनामा जो आहे घटनेचा त्याच्यावरून काय लक्षात येतं? डॅश डॅश ही सार्वभौम आहे. कोण? भारताची जनता. आणि तिनं स्वतःसाठी राज्यघटना तयार केलेली आहे. हे कशावरून समजतं? आपल्या प्रिएम्बल वरून आपल्याला समजतं. ठीक आहे. घटनेचा सरनामा किंवा उद्देशपत्रिका किंवा प्रिएम्बल म्हणजे काय? इथं तुम्हाला त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे? जनता सार्वभौम आहे, स्वतःसाठी राज्यघटना तयार केली. जसा सिक्वेन्स आहे तसाच पाठ करून ठेवा. भारत स्वतंत्र सार्वभौम देश आहे, प्रजासत्ताक लोकतंत्र आहे, निधर्म किंवा धर्मनिरपेक्ष आहे, समाजवाद भारताचं उद्दिष्ट आहे. घटनेने न्याय कोणते दिलेले आहेत? सामाजिक, आर्थिक आणि राजकीय 3 न्यायाची हमी दिलेली आहे. त्याच्यानंतर विचार, उच्चार, श्रद्धा, धर्म, उपासना पद्धती यांचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. सगळ्या नागरिकांना समान दर्जा, समान संधी मिळेल याची खात्री पण इथं दिलेली आपल्याला दिसून येते. राष्ट्रीय एकता आणि एकात्मता, त्याचप्रमाणे व्यक्तीची प्रतिष्ठा राखण्यासाठी राष्ट्रातील विविध क्षेत्रामध्ये आणि विविध स्वरूपात बंधुतेचा पुरस्कार करण्यात आलेला आपल्याला इथं दिसून येतो. हे सगळं तुम्हाला प्रिएम्बल मध्ये दिसून येतं. आणि हा सगळा भाग जो आहे ना, हा आपल्याला सिक्वेन्स वाईज विचारला जातो. म्हणजे प्रिएम्बल मधली ही वाक्यरचना तुम्हाला शफल करून टाकली जाते आणि विचारलं जातं की काय क्रम आहे याचा. ओके. त्याच्यानंतर बघा, कोणत्याही घटनात्मक कायद्याच्या सरनाम्यातून तो कायदा तयार करणाऱ्यांचे किंवा घटनाकर्त्यांचे उद्दिष्ट स्पष्ट होतं. सरनामा घटनेच्या प्रस्तावनेच्या रूपात असतो. त्यातील तत्व कशी असतात? मार्गदर्शक स्वरूपाची असतात. ठीक आहे. आपल्याला आपण ज्या घटना दुरुस्त्या बघितलीत, 42वी घटना दुरुस्ती होईपर्यंत घटनेमध्ये समाजवाद हा शब्द होता का? नव्हता. लक्षात ठेवा. 14 ऑगस्ट 47 पासून घटना समितीने देशाची डॅश डॅश म्हणून काम करण्यास सुरुवात केली. संसद म्हणून राज्यसभेला क्वेश्चन विचारलाय. घटनेच्या सरनाम्यामध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय, विचार, उच्चार, श्रद्धा, उपासना पद्धती, समानतेची ग्वाही याच्यावरती पण क्वेश्चन विचारलाय. न्याय सांगा आणि कोणत्या समानतेची ग्वाही दिलेली आहे हेही तुम्हाला विचारले. भारताची संसदीय पद्धतीची शासन व्यवस्था कोणत्या घटनेवरनं घेतली? इंग्लंडच्या घटनेवरनं घेतली. निवडणूक प्रक्रिया इंग्लंडच्या घटनेवर आधारित आहे. न्यायालयीन पुनरावलोकन अतिशय आवडता मुद्दा आयोगाचा. अमेरिकेच्या घटनेवरून, अमेरिका कॅनडा यांच्या घटनेचा अभ्यास करून भारताचं संघराज्यात्मक स्वरूप ठरवलेलं आहे. घटनेतील मार्गदर्शक तत्वांची कल्पना आयरिश घटनेवरनं घेतलेली आहे. राष्ट्रपतींचा दर्जा, अधिकार हे सगळं ठरवताना इंग्लंडचा राजा, फ्रान्सचा अध्यक्ष यांच्या दर्जाचा आणि अधिकाराचा विचार केलेला आपल्याला इथं दिसून येतो. ठीक आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट पॉइंट बघा. नेक्स्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाचा जाहीरनामा आणि फ्रान्सच्या जनतेने मिळवलेली स्वातंत्र्याची सनद याच्यावरती कशाची कल्पना आधारित आहे? याच्यावरती मूलभूत हक्कांची कल्पना आधारित आहे. ठीक आहे. घटना दुरुस्तीची जी पद्धत आहे, घटना दुरुस्ती खूप मोठा टॉपिक आहे. तर या घटना दुरुस्तीची पद्धत दक्षिण आफ्रिकेच्या घटनेवरून घेण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा कशावरून घेण्यात आलेली आहे? दक्षिण आफ्रिकेची घटना. राष्ट्रपतींचे आणीबाणीतील अधिकार जर्मनी वायमर प्रजासत्ताकावरून घेतलेले आहेत. आता आपल्या हे सगळं तुम्हाला जोड्या लावामध्ये विचारलं जाऊ शकतं, फिल इन द ब्लँक्स मध्ये पण विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. घटना आपली विस्तृत आहे, क्लिष्ट आहे. 467 प्लस आर्टिकल आहेत. त्याच्यानंतर परिशिष्ट 12 आहेत, प्रकरण 25 आहेत. तोंडपाठ करून टाका. तर तुलनात्मक दृष्ट्या घटना लवचिक आहे. दुरुस्तीची प्रक्रिया सर्वसामान्य बाबतीत लवचिक आहे. हे आपल्या घटनेचं खास वैशिष्ट्य आहे. ठीक आहे. ओके, क्लिअर. हे सगळं लक्षात ठेवा. आले क्वेश्चन तर हातचे मार्क्स असतात, मिळून जातात. पुढचा मुद्दा बघा. भारतीय संघराज्य अमेरिकेप्रमाणे पूर्णार्थाने संघराज्य आहे का? नाही, निम संघराज्य आहे. लक्षात ठेवा, निम संघराज्य आहे. वाटाघाटीचे संघराज्य आहे. आयव्हर जेनिंग्सने काय म्हटलं वगैरे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. केसी विवर यांनी म्हटलेलं आहे निम संघराज्य आहे. बरोबर, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 95 मध्ये टिळकांच्या प्रेरणेने द स्वराज्य बिल, स्वराज्याची सनद याच्यामध्ये जी घटना संकल्पित होती त्याच्यामध्ये अभिव्यक्ती
स्वातंत्र्य, खाजगी मालमत्तेचं स्वातंत्र्य, न्यायालयीन समता यांचा पुरस्कार करण्यात आला होता. व्हॅल्यू ऍडिशनल पॉइंट आहे, माहित असू द्या. अॅनी बेझंट यांनी तयार केलेल्या योजनेमध्ये मूलभूत हक्कासंबंधी तरतुदी होत्या. त्यांची योजना आयर्लंडच्या 21 मधील घटनेवरती आधारित होती. ओके. 1928 मोतीलाल नेहरू, जो नेहरू अहवाल होता, त्यांनी काय म्हटलं त्याच्यामध्ये, जनतेला मूलभूत हक्क मिळावेत अशी स्पष्ट मागणी केली होती. 45 मध्ये सप्रू समिती मूलभूत हक्कांच्या मागणीचा पुनरुच्चार केला होता. म्हणजे घटनेमध्ये मूलभूत हक्क ऍड करायच्या आधीची सिच्युएशन तुम्हाला माहित असायला पाहिजे. 46 मध्ये कॅबिनेट मिशननं नागरिकांच्या हक्कासंदर्भात एक उपसमिती नेमण्याचं सुचवलं होतं आणि त्याच्यानुसार आचार्य कृपलानी यांच्या अध्यक्षतेखाली एक उपसमिती पण नेमण्यात आली आणि त्यांनी त्यांचा अहवाल कधी दिला, 23 एप्रिल 1947 ला घटना समितीला सादर केलेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. ओके, क्लिअर. पुढचा मुद्दा बघा. पुढचा मुद्दा आहे, जगामध्ये जेवढे काही देश आहेत प्रत्येक देशाला घटना आहे. काही देशांची लिखित आहे, काही देशांची अलिखित आहे. मग आपल्या देशाची घटना जी आहे ना, विशेष हे आहे की एवढ्या सगळ्या देशांच्या घटनांमध्ये आपल्या देशाच्या घटनेनं जे फंडामेंटल राईट्स आहेत, मूलभूत हक्क आहेत, अधिक चांगले विशद केले. ठीक आहे. कार्यकारी मंडळ, संसद, न्याय संस्था ही भारतीय संघराज्याची 3 महत्वाची अंग. लक्षात ठेवा, भारतीय संघराज्याची 3 महत्वाची अंग कोणती आहेत. ठीक आहे. ओके, पुढे बघा. भारतीय घटनेच्या 79व्या कलमा अन्वये डॅश डॅश यांचा समावेश संसदेमध्ये होतो, किंवा कोणत्या कलमा अन्वये राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा यांचा समावेश संसदेमध्ये होतो. न्याय संस्था याच्यामध्ये एससी, एचसी आणि इतर दुय्यम न्यायालय. ठीक आहे. राष्ट्रपतींचं पद घटनाप्रमुख आहे. पंतप्रधानाच्या सल्ल्यानुसार काम करावं लागतं हा संकेत आहे. भारतीय घटनेतील आर्टिकल 54 मधील तरतुदीनुसार राष्ट्रपतींची निवड संसदेच्या दोन्ही गृहातील निवडून आलेले सदस्य आणि राज्यांच्या विधानसभेतील निवडून आलेले सदस्य यांच्याकडून होते. ठीक आहे, लक्षात घ्या. राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्याच्यानंतर पंतप्रधान हे टॉपिक खूप महत्वाचे आहेत. राष्ट्रपती हे भारतीय सैन्याच्या 3ही दलांचे प्रमुख आहेत. एवढं सोपं विचारत नाहीत, पण जर तुम्ही नवीन असाल तर स्किप करू नका, माहिती असायला पाहिजे. ठीक आहे. पुढचा मुद्दा बघा. ज्या नेत्याला लोकसभेमध्ये बहुसंख्य सभासदांचा पाठिंबा असतो अशाच नेत्याची कोण राष्ट्रपती, पंतप्रधान म्हणून नेमणूक करतात. लक्षात ठेवा. पंतप्रधान, त्यांचं मंत्रिमंडळ, भारताचे अटर्नी जनरल, ऑडिटर जनरल, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश, राज्यांचे राज्यपाल, संघ लोकसेवा आयोग, अर्थ समिती, निवडणूक आयुक्त या सगळ्यांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणाला असतात? राष्ट्रपतीला. हे सगळं लक्षात ठेवा. विचारलं जातं की खालीलपैकी कोणाकोणाच्या नेमणुका राष्ट्रपती करतात. ठीक आहे. जेव्हा संसदेचं अधिवेशन चालू नसतं पण एखादी कृती करणं खूप जास्त महत्वाचं असतं, तातडीचं असतं असं जर राष्ट्रपतींना वाटलं तर त्यावेळी राष्ट्रपती अध्यादेश किंवा वटहुकूम काढू शकतात. तर अध्यादेश म्हणजे काय, वटहुकूम म्हणजे काय, तो कधी काढला जातो, कधी काढला जात नाही, हे आपल्याला इथं माहित असायला पाहिजे. धन विधेयकाबद्दल क्वेश्चन येऊ शकतो की एखादं धन विधेयक संसदेपुढे जर मांडायचं असेल तर त्याला राष्ट्रपतींची पूर्वसंमती आवश्यक असते का? असते. लोकसभा, राज्यसभा यांचं संयुक्त अधिवेशन बोलवण्याचे अधिकार कोणाला आहेत? राष्ट्रपतींना आहेत. राष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. लक्षात ठेवा. उपराष्ट्रपती, तुम्हाला राष्ट्रपती देतील तिथं राष्ट्रपती, उपराष्ट्रपती दोन्ही पदांची मुदत लक्षात ठेवा. किती वर्ष आहे? 5 वर्ष आहे. ठीक आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट मुद्दा बघा. नेक्स्ट मुद्दा आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे राष्ट्रपतींचा राजीनामा, राष्ट्रपतींचा महाभियोग. तर राष्ट्रपतींच्या राजीनाम्याबद्दल जर तुम्ही बोललात तर उपराष्ट्रपतींकडे द्यावा लागतो स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये, आणि जर उपराष्ट्रपतींना द्यायचा असेल तर कोणाकडे देतात? राष्ट्रपतींकडे देतात. ठीक आहे. भारतीय राज्यघटना कलम 74(1) प्रमाणे राष्ट्रपतींना मदत करण्यासाठी, सल्ला देण्यासाठी
पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाची रचना केली जाते. हे मंत्रिमंडळ कोणाला जबाबदार असतं? लोकसभेला. ओके. मंत्रिमंडळामधला जो मंत्री संसदेचा सभासद नसतो त्याला किती दिवसात निवडून यावं लागतं? 6 महिन्याच्या आत संसदेवरती निवडून यावंच लागतं. लक्षात ठेवा. संसदेचे कनिष्ठ सभागृह लोकसभा सगळ्यांना माहित आहे. बाकीच्या नोंदी लक्षात ठेवा. 22 जुलै घटना समितीने राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला. 49 मध्ये राष्ट्रकुल सदस्यत्व, 1950 मध्ये राष्ट्रगीत स्वीकृत केलं. 24 जानेवारी 1950 ला पहिले उपराष्ट्रपती म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना निवडून दिलेलं आपल्याला इथं दिसून येतं. ठीक आहे. ओके. नेक्स्ट बघा पुढचा मुद्दा आहे इथं तुम्हाला लोकसभेची जी सदस्य संख्या आहे त्याच्यावरती कंबाईन ग्रुप बी ला पण क्वेश्चन विचारला होता. सिंपल क्वेश्चन असतात. जास्तीत जास्त किती? 550. ठीक आहे. त्याच्यामध्ये राज्यांचं प्रतिनिधित्व करणारे 530 आणि संघ राज्याचं प्रतिनिधित्व 20. ओके. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी याच्यामध्ये तुम्हाला करंट अफेअर्स मधून तुम्हाला काय विचारलं जातं माहिती का? महिला सहभाग किती आहे? जो 78 आहे. महाराष्ट्रातील या 48 सदस्यामध्ये 8 महिला आहेत आणि लोकसभा सदस्यामध्ये महाराष्ट्रातील 48 सदस्यांचा समावेश आहे. असे पॉइंट तुम्हाला विचारले जाऊ शकतात. लोकसभा राज्यसभा संयुक्त सभेचं अध्यक्षपद कोण भूषवतं? लोकसभेचे अध्यक्ष भूषवतात. जर आणीबाणी जारी असेल तर संसद काय करते? संसद इथे लक्षात ठेवा बरं का, इथे राष्ट्रपती ऑप्शन दिला जाऊ शकतो. लोकसभेची मुदत जास्तीत जास्त 1 वर्षापर्यंत वाढवू शकते. ठीक आहे. लोकसभेचे सदस्य त्यांच्यापैकी एकाचे अध्यक्ष म्हणून एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करतात. राज्यसभेला वरिष्ठ सभागृह म्हटलं जातं. राज्यसभेमध्ये पण तुम्ही लक्षात ठेवा 238 सभासद. याच्यामध्ये तुम्हाला साहित्य, शास्त्र, कला, समाजसेवा इथून राष्ट्रपतींनी नियुक्त केलेले 12 सभासद. हे तुम्हाला जोड्या लावामध्ये विचारलं होतं. असे एकूण 250 सभासद असतात. ठीक आहे. पण राज्यसभा कायमचं सभागृह आहे का? नाही. लक्षात ठेवा कधीही विसर्जित कायमचं आहे, कधीच विसर्जित होत नाही. फक्त इथे जे तुम्हाला सभासद आहेत ना, जे शास्त्रकला, हे फक्त लक्षात ठेवा. हे जास्त महत्वाचं तुम्हाला इथं आहे. ठीक आहे. ओके. नेक्स्ट पॉइंट बघा. नेक्स्ट पॉइंट, दर 2 वर्षांनी राज्यसभा, कारण स्थायी सभागृह आहे बरोबर, 2 वर्षांनी किती सभासद निवृत्त होतात? 1/3 सभासद निवृत्त होतात. किती होतात? 1/3 सभासद निवृत्त होतात. त्यांच्या जागी नवीन सदस्य नियुक्त केले जातात, निवडून दिले जातात. कार्यकाळ किती असतो? 6 वर्ष असतो. आर्टिकल 368 नुसार लक्षात ठेवा, जर घटना दुरुस्ती करायची असेल तर ती लोकसभेबरोबरच राज्यसभेत ही 2/3 बहुमतानं, इथं 2/3 ठिकाणी 1/3 देतील बरोबर. हे लक्षात ठेवा. भारताच्या सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशासह एकूण किती न्यायाधीश आहेत? 34 आहेत. सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांची आणि इतर न्यायाधीशांची नेमणूक करण्याचे कोणाला अधिकार आहेत? राष्ट्रपतींना आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे वेतन आणि भत्ते कमी करता येतात का? येत नाहीत. लक्षात ठेवा. कुठून दिले जातात? भारताच्या संचित आणि एकत्रित निधीतून दिले जातात. ओके. हे तुम्हाला विचारलं जातं. खाली तुम्हाला हायलाइटेड मुद्दा दिलाय. आपल्या घटनाकारांनी सुमारे 60 देशांच्या घटनांचा अभ्यास केला होता आणि घटनेच्या मसुद्यावर किती दिवस? 114 दिवस विचार विनिमय केला होता. हे आपल्याला इथं दिसून येतं. ठीक आहे. ओके. तर ग्रुप सी साठी इंडियन पॉलिटी पार्ट 1 हा तुम्हाला मी इथं दिलेला आहे. इथून 100% तुम्हाला लेक्चर्स एक्झाम मध्ये दिसून येतील. सेशन कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. पार्ट 2 पण आपला लवकरच येऊन जाईल. तर नवीन विद्यार्थी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे लेक्चरच्या नोटिफिकेशन तुम्हाला वेळेत मिळून जातील. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे. टेक केअर.